स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. दादा थँक्यू सो मच. आपण आलेत. स्पर्धा अतिशय शोभिवंत केल्याबद्दल तुमचा मनापासून आभार. शिवशंभू क्रिकेट क्लब तलोदा मजकूर आपले ऋणी आहेत. गोलंदाज तयार आहे. स्वप्नील रोहितसाठी आडव्या बॅटनं चेंडू चाला ऑन साईडमध्ये. क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी इथे मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा आहेत. अभिमन्यू शेठ पाटील सागर यांचे पिताश्री यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक योगदान. फुल टॉस चेंडू, फुल टोल उचलून करून देणारा फटका. चालला चेंडू सीमारेषेवर 4 रन. असणार सामना. आर के ब्रदर्स कोपरा टीम या ठिकाणी फलंदाजी करतात आणि टीम पिंपरी 11 टीमची ही गोलंदाजी पाहिली. स्वप्नील पाटील गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. रोहित आणि जिनीत पवार ही सलामीची जोडी मैदानामध्ये. धावसंख्या पाहिली एकूण 8 धावा आहेत फलकावरती. जिनीत पवार खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतो. यावेळी फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण येताना पाहतोय. फलंदाज यश. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा स्वप्नील. समोर फलंदाज डावखुऱ्यात आता यशला पाहतोय. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिळतील. या चेंडूवरती सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 9. चेंडू फेकून झाले षटकातील एकूण 5 चेंडू झाले. वाईटची खून पंचांच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या पाहिली एकूण 10 धावा आहेत. समोर फलंदाज रोहितला आपण पाहू शकाल. फलंदाज स्वप्नील बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क जुलत नाहीये. पहिल्या षटकाची सांगता. एकूण धावसंख्या धावफलकावरती एकूण धावसंख्या पाहिली तर 10.
फलंदाज डावखुऱ्यात यश आपण पाहतोय. गोलंदाज यश यावेळी आडव्या बॅटनं चेंडू. हो 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 फलंदाज बाद आहेत. इथे पहिली सफलता मिळते. असं वाटत होतं की चेंडू जातो की काय, परंतु काय जबरदस्त कॅच टिपली. क्षेत्ररक्षक शशांक जाधवनं जबरदस्त झेल टिपला. गोलंदाज सज्ज. नवीन फलंदाज आपण पाहतोय साहिल आहेत स्ट्राईक एंड वरती. आणखी आता चॉप करता चेंडू चालला शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुहेरी धाव जोखीम होती, पण 2 धावा इथे कंप्लीट. पंच आमचे तेजस पाटील, त्यानंतर आमचे प्रशांत हुटारकर पंचांच्या भूमिकेत. षटक क्रमांक हा दुसरा प्रगती पथावर आहे. संघाची धावसंख्या पाहिली एकूण 12, एका डझनामध्ये पण धावसंख्या पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा समोर फलंदाज साहिल आपण पाहतो. एकूण धावसंख्येत आपण कधी पाहिली गेली तर 12. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवायत. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करण होते आणि करणनं टिपला झेल. संपलाय साहिलचा खेळ. यश मोठा फटका केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना हुलकावणी दे. चेंडू चालला डिफाईन लेग सीमा रेषा लगत. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 14. बरोबर यशने क्षेत्ररक्षण तिथे सजवलं होतं. भरपूर मोठी विकेट होती. जीवनदान मिळालंय. विस्फोरक फलंदाज आहे अक्षय पाटील. आणखी आता कट करताय क्षेत्ररक्षक आहे तिथे मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 15 धावा.
फुलटॉस चेंडू चाललाय, चेंडू सरळ काऊ कॉर्नरच्या वरनं हे वन क्वालिटीचा लाजवाब ब्रँडेड षटकार. मिळालंय लक्षला. समोरच्या दिशेनं यावेळी चेंडू चालाय गोलीच्या वेगानं झापूक झुपूक करत चेंडू सीमारेषा बाहेर 4. झेल सोडल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर अक्षयच्या बॅट्स मधून. ओहो, पुन्हा एकदा जीवनदान. आज नशीब घेऊन आल्यात अक्षय पाटील. लगातार 2 जीवनदान त्यांना मिळत आहेत. एक झेलची किंमत आपण पाहिली होती. रोहित शर्माचा 4 या धावसंख्येवरती तिसरा परेरानं झेल सोडला आणि त्यानंतर 264 धावांची मॅरेथॉन इनिंग आपण पाहिली. पुन्हा एकदा जीवनदान मिळत आहे अक्षय पाटील. चेंडू फेकून झाल्या षटकातील एकूण 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस होता, फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. एकच धाव मिळेल एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा आहेत. 33 रन्स. रोहित कोहली स्ट्राईक एंड वरती आहेत. संघाला सावरत आहेत सलामीवीर. चांगला चेंडू इथे कमबॅक आपण पाहिला. पाहतच बसलाय गोलंदाज वेगानं चेंडू सरळला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डॉट चेंडूची सांगता. रोहित कोहली आहेत स्ट्राईक एंड वरती. संघाची धावसंख्या पाहिली तर एकूण 33 षटकारात आहे. यावेळी फटका जोराचा आहे. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा झेल सुटतोय.
आज नेमकी घडते काय पिंपरी टीमच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. आज त्याने हाताला सॅनिटायझर लावल्यात. फेविक्विक लावायची गरज होती. वारंवार मिसफील्ड होत आहेत आणि वारंवार फलंदाजांना मात्र इथं आयुष्यमान भव असा आशीर्वाद देखील मिळत आहे. षटक क्रमांक 3 नाही ते सांगता होते. संघाची धावसंख्या 10 फलकावरती 35. गोलंदाज सज्ज. निखिल. जोराचा प्रहार चाललाय. चेंडू सरळ डीप मिडविकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार शानदार चिरण. चेंडू सीमा रेषे बाहेर 4 रन. रोहितसाठी हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंच या ठिकाणी दर्शवतात की खराब चेंडू, व्हाईट बॉल. आणखीन एक धाव मिळेल टीमला. संघाची धावांचा 47. रोहित आणि अक्षय. रोहित खेळतात वैयक्तिक 6 मध्ये 11 धावसंख्येचं योगदान. आणि या त्यानंतर अक्षयला झेल सुटल्यानंतर जीवनदान 9 मध्ये 25 धाव्यांवरती खेळत असताना. लोवर फुल टॉस. एक धाव मिळेल. एका धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतोय. आता मात्र 48च्या घरात. RK ब्रदर्स कोबरा. चांगली आहे सुरुवात. मी म्हणेन 4 षटकांची मॅच. अक्षय पाटील षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल अद्याप देखील. जोराचा प्रहार. चेंडू चाललाय सरळ डीप मिडविकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ग्रेट षटकार. धन्यवाद. बरोबरीनं RK ब्रदर्स कोबरा टीमच्या 54 धावा कंप्लीट. क्या बात है. 31 धाव्यांवरती खेळतायत. जेल सुटल्यानंतर जबरदस्त इनिंग. ग्रेट इनिंग. आमचे मित्र राजेश पाटील याचा आनंद घेतात. राजू या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ धाव पोहोचतोय एकूण 55 धावसंख्येवरती. गणेश दादा पाटील साहेबांचा व्यासपीठावरती शुभ आगमन होत असताना दादांना विनंती करीन यावं. क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच मैदानावरती ओम साई 11 यांच्या माध्यमातून
खूप मोठी स्पर्धा येणार आहे बेटीस. गणेशदादा पाटील या ठिकाणी येत आहेत. आता या पहिलं सत्र इथे कंप्लीट होत आहे आणि जिंकण्यासाठी पिंपरी टीमसाठी जिंकण्यासाठी अब तक 56 कॉम्बॉक्समध्ये करू बदला. पुन्हा एकदा येतील मंगेशजी पाटील. दोन 2024 वर्ष सावं. व्यासपीठावरती शुभागमन झालं. राजेशजी पाटील यांचे इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. दमदार स्पर्धा, एक दिवसीय स्पर्धेचा हा आयोजन शिवशंभो क्रिकेट क्लब आयोजित तुम्ही एक दिवसीय स्पर्धेचं आयोजन पाहता. 10 संघ या प्रतिस्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले आणि पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच इथे आपण एन्जॉय करणार. एका साईडला संघ असेल RK कोपरा आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय पिंपरी. पहिला सत्र पाहिला, एक चांगला टार्गेट सेट केला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना RK कोपरा टीमना आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल धावा जमा केल्या. त्या मात्र 55-56 धाब्यांचं लक्ष घेऊन सेकंड सत्रामध्ये उतरावा लागेल. तो मात्र पिंपरी टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली. भरपूर चांगली स्पर्धा. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. सर्व अतिथी मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे, ज्यांना वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये तुमची उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवली. तुमचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही लाख आभार व्यक्त करतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवरती उज्ज्वल अन्न त्याला साथ देत असताना महेश ही जोडी खेळपट्टीवरती कॉम्बॉक्समधून दोन्ही टीमला शुभेच्छा. 56 धाब्याचा प्रवास मॅच मध्ये करायचा पिंपरी टीमला. सेकंड सत्रामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पहिला मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज रोहित हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल प्रकृती पातावर, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट झाला, ऑनसाइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण लक्ष मोठ्या, त्याच्यामुळे तुम्हाला स्टार्ट चांगला हवा आहे आणि इथे मात्र तेवढीच चांगली फलंदाजी देखील करावी लागेल. नक्कीच ज्या अतिथीकरणाची आपण आतुरतेने वाट पाहत होते ते आदरणीय सन्मान्य पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक ज्ञानेश्वर दादा पाटील या ठिकाणी आलेत. विनंती करीत दादांना यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
इथे पहिल्या बॉलवरती सिंगल आली, स्ट्राईक रुटेड स्ट्राईक होती. फलंदाज महेश, गोलंदाज तयार. इथे मात्र लाईन खराब आहे. यस, पंचांचा इशारा आलाय की बॉल वाईट आहे. अतिरिक्त धाव मिळेल. सध्या बॅटिंग करत असताना पिंपरी टीमला आणि संघ जाऊन पोचल्या 2 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रोहित समोर फलंदाज पहिला महेश. डावकाचा खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. चेंडू हवेमध्ये प्राइज झाला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. पकडला झेल. संपलाय. फलंदाज महेशचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना पिंपरी टीमला नक्कीच या ठिकाणी शुभागमन होत असताना आमचे दोस्ती दुनियात एक राजा माणूस आहे. पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरदादा पाटील व्यासपीठावरती येत असताना. यावं दादा, व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवशंभो क्रिकेट क्लब तलोजा भोजकूर. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अतिथी मंचकावरती पाहुण्यांचं शुभागमन झालं. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वर शेठ पाटील यांचं इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक दमदार स्पर्धा आणि अतिथी मंचकावरती तेवढेच चांगले पाहुणे तुम्हाला सातत्यानं स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. त्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. 4व्या मॅचच्या दिशेनं पहिला धक्का लागला पिंपरी टीमला. महेश मैदानातून बाहेर झाला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शशांक हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. टायपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर आणि हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये रोहित हा मुख्य ट्रम्प कार्ड. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्याच्यात थोडासा लाईन आपण पाहिली, लाईन मधून पटकला वाईट. त्याच्यानंतर मागे 2 बॉल अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती करत असताना रोहित हा गोलंदाज. पुढचा बॉल झाड मध्ये फेकलाय. लाऊड अपील. यस, LVW चा शिकार. हा दुसरा धक्का पिंपरी टीमला. फलंदाज शशांक मैदानातून बाहेर. दुसरा धक्का फलंदाज शशांक जाधव मैदानातून बाहेर झाला. आता करण जाधव हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. थोडासा प्रेशर आलाय कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला आहे आणि अशा स्थितीमध्ये 2 विकेट गमावल्या. त्याच्या कारणाचा थोडासा प्रेशर हा सध्या बॅटिंग करत असताना पिंपरी संघावरती आहे. लक्ष पाहिलं 56 धाब्यांचा प्रवास मॅचमध्ये करायचा आणि अशा स्थितीमध्ये थोडासा संघावरती दबाव आलाय. गोलंदाज या पुन्हा एकदा रोहित मुख्य ट्रम्पकाडा वार भरपूर चांगला करतो. अगेन्स्ट किनाऱ्या पिंपरी टीम समोर. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. 9 मार्क्सला चेंडू डिलेवर. टीपला चेंडू निघून चालला. 3 क्षेत्रच्या माध्यमातून दौड लावली जाते. मात्र चेंडू फरार होते बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा चौकार. चौकाराला फलंदाज करण जाधवच्या बॅटमधून. संघ जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या पहिली 6 या कड्यावरती. बॅटिंग करत असताना पिंपरी. लक्ष 56 धाब्यांचा आणि याच्यामुळे तुम्हाला हे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. तेव्हाच लक्ष पार होऊ शकता आणि त्या सिरीजनं फलंदाजी करत असताना इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज करण जाधव. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. थोडासा स्लोवर गतीचा बॉल डिलिव्हर केला. फलंदाजाला चकवा देण्याचा प्रयत्न रोहित राहिला आणि अंतिम बॉल डॉट फेकला. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना पिंपरी टीमला विकेट गेल्या गमावल्या 2 आणि धावा आल्या. बॅटिंग करत असताना पिंपरी टीम साठी टोटल 6. या प्रकाशदादा पाटील व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय ज्ञानेश्वरदादा पाटील मॅचचा आनंद घेतात. अक्षयदादा पाटील, गणेशदादा पाटील, मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 56 धाव्यांचं लक्ष टीम पिंपरी. थँक्यू सयू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस अवघ्या 6 धावा. चांगली गोलंदाजी साकारली गोलंदाज रोहितनं. आता दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. जिनीत पवार हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला.
पहिला षटक दमदार राहिला सध्या गोलंदाजी करत असताना नक्कीच कोपरा टीम साठी रोहितचा आता सेकंड षटक थोडासा आक्रमण देखील करावा लागेल कारण की प्रवास मोठा करायचा आणि 18 चेंडूमध्ये हा प्रवास सुखरूप गाठायचा असेल तर एखाद्या खेळाडूला शेवटपर्यंत चांगला खेळ साकारावा लागेल. थोडंसं वेटानं वॉच करायचं होतं. लेंथ लाईन भरपूर चांगली होती आणि हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतो. डॉट चेंडू मॅच मध्ये ना प्रेशर निर्माण करेल. सध्या बॅटिंग करत असताना पिंपरी संघावरती तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धाव हवी आहे आणि अशा स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपण जिनीत पवारला पाहतोय ज्यांना पहिलाच बॉल निर्धाव फेकला. थोडंसं प्रेशरमय वातावरण झालंय. बॅटिंग करत असताना पिंपरी संघावरती आक्रमण करावं लागेल. एक्स्ट्रा पाय ठेवावा लागेल. तो प्रयत्न करावा लागेल. ऑन साइडला खेळला लावून द कार्पेट डीप मध्ये बॉल होता. क्षेत्रक्षण थोडंसं पब्लिक झाला. बॅकअप थोडंसं चुकलं आणि पुन्हा एकदा जोपर्यंत बॅकअप येईल तोपर्यंत 2 धाब्याला प्राधान्य. 2 धाब्यांना संघ जाऊन पोहोचला. फलकावरती धाबा पहिला संघ 8 या आकड्यावरती अलवापणे प्रवास करतो. विकेट 2 गमावल्यात. पार्टनरशिप बनण्याचा प्रयत्न मात्र लक्ष देखील मोठं त्याच्यामुळे तुम्हाला प्रहार देखील मॅच मध्ये हा करावा लागेल. गोलंदाज तयार जिनीत पवार. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं. लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी करत असताना गोलंदाज जिनीत पवार सध्या कोपरा टीम साठी आणि हा देखील डॉट चेंडू पाहतोय. धाबेवरती पूर्णपणे ब्रेक लावला. चांगली गोलंदाजी साकारत असताना आपली गुणवत्ता सिद्ध करतो मॅच मध्ये जिनीत पवार. मागील 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धाबा. कमालीचा षटक राहिला. हो जड मध्ये वेगवान बॉल फेकला. यस इस्टनचा वेध घेतला. फर्निचर डिस्ट्रॉय झाली आणि इथे हा तिसरा धक्का पिंपरी टीमला फलंदाज बाद. तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असा त्याच्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. 12 मध्ये 48 बनवायचे आहेत तर प्रत्येक बॉलवरती तुम्हाला हवा रॅकेटचा वापर करावा लागेल. जिथे संघ थोडा अडचणीखाली सापडलाय आणि अडचणीतून बाहेर न्यायचा असेल तर एखादा खेळाडूला संकटमोचक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. तिसरा क्रमांकाचा गोलंदाज अक्षय पाटील हा तिसरा ट्रम्प कार्ड सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. प्रहार करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉडीला स्पर्श झाला बॉल आणि सरळ एस्ट्रिक्शन हातामध्ये भिसावलाय. पहिलाच बॉल डॉट फेकते गोलंदाज अक्षय पाटील आणि पूर्णपणे शांत बॅटिंग करत असताना पिंपरी टीमला 11 बॉल 48 ची गरज या मॅच मध्ये. थोडासा सामन्यापासून दूर चाललाय. बॅटिंग करत असताना पिंपरी लक्ष मोठं होतं आणि तो प्रवास गाठत असताना पूर्णपणे अडचणीखाली फसतोय सध्या पिंपरी संघ. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार अक्षय पाटील. आप ट्रॅकर होतं टॅपिंग थोडंसं वेटन वॉच केलं. क्षेत्ररक्षक आहेत आणि जोपर्यंत चेंडू उचलली फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. सिंगल डबलला सध्या खुश असेल गोलंदाजी करत असताना आरके कोपरा संघ कारण की सिंगल डबलना सामना जिंकू शकत नाहीये पिंपरी हे जाणले सध्या कोपरा टीमनं आणि चांगली गोलंदाजी साकत असताना तिसरा ट्रम्प कार्डचा वापर केला अक्षय पाटील. हा देखील चांगला षटक फेकतोय. स्ट्राईक रुटेड झाली. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ओमकारला देखील शांत ठेवला. प्रत्येक बॉल निर्धाव तुम्हाला पाहायला मिळतं. शांत वातावरण
आपण या स्पर्धेला पाहतोय आणि हा डॉट चेंडू आला धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला मॅच पासून दूर चालला सध्या बॅटिंग करत असताना पिंपरी आणि विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या उभा बॅटिंग गोलंदाजी करत असताना आपण संघ पाहतो आरके कोपरा गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय पाटील समोर ओमकार स्लोबर बॉल ऑफसाइडला केले चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल पकडलाय जिनीत पवारनं जिथे संपला फलंदाज ओमकारचा केला चौथा धक्का बॅटिंग करत असताना पिंपरी टीमला थँक्यू मंडळासाठी आमचे राजेशजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आलं तर थँक्यू राजू असंच प्रेम असू द्या सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो त्यांच्याच मुळे ही स्पर्धा यशस्वी होत असता आणि अनेक सारे कॅश प्राइज सातत्यानं या आयोजनासाठी आल्या त्या सर्व व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार चौथा विकेट गमाला बॅटिंग करत असताना पिंपरी टीमला आणि संघ थोडा डॉमिनेट झाला मैदानाच्या आतमध्ये कारण धाबेसाठी संघर्ष करत असताना धाबा आल्या नाही आणि विकेट जिथे गमावले 456 धाब्यांचा लक्ष हा पार करत असताना पूर्णपणे संघ डॉमिनेट झाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकासाठी सुशांत जाधव हा फलंदाज इन झाला गोलंदाज तयार अक्षय पाटील पुढचा बॉल बॅटची कदाचित एज होती यष्टरक्षक थोडंसं कॅच ड्रॉप झाली आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो मागील तिन्ही षटक आपण पाहिल्या चांगल्या रीतीने डिलिव्हर केलं सध्या आरके कोपरा टीमला आणि संघ थोडा मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पूर्णपणे मॅचमध्ये वर्चस्व गाजवलं जातो आरके कोपरा संघ बॅटिंग दमदार राहिले पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि सेकंड 17 मध्ये जिथे उत्तर द्यायचं होतं पिंपरी टीमला आणि अशा स्थितीमध्ये पिंपरी संघासमोर दमदार गोलंदाजी साकारली आणि संघामध्ये या मॅचमध्ये मजबूत स्थिती निर्माण केली प्रार किल्ला अनसाईटला चांगला फटक्या क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन डीप मध्ये पकडल्या झेल अजून एक फलंदाज बाद हा लागेल 5वा धक्का तर 3 षटकांचा केस समाप्त झाला 18 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती शेवटचा अंतिम षटक या टॉस साठी इन्व्हाइट करूया एकता रोहिंजन टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉस साठी या यातून जो संघ जिंकेल तो लगेच एकता रोहिंजन टीम समोर फाईट करा याच्याकडे लक्ष द्या द्वितीय फेऱ्यानं दुसरी मॅच पुलटास बॉल ऑन साइडला केलेला हवेमध्ये फ्लाय नो मास लँड चेंडू डिलिव्हर झालाय क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत फक्त सिंगल पाहायला मिळता मॅचचे पूर्णपणे हवा काढली थोडीशी एकतर्फी मॅच पाहायला मिळता अगदी चांगला खेळ साकारला कोपरा टीमला फलंदाजी असो गोलंदाजी वर्चस्व गाजवलं आणि संघ सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती उभा 5 बॉल इथे शिल्लक असतील पुन्हा पुलटास ऑन साइडला केला क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर दॅट इज अ माइट हिट पॉवरफुल हिट हे फटके पहिलं येणं हे महत्वाचं होतं सध्या पिंपरी टीमसाठी अंतिम क्षणाला हे फटके काय कामाचे नाहीये सध्या पिंपरी टीमसाठी 6 धाब्याने संघ जाऊन पोहोचला टोटल फलकावरती धाबा पाहिला तर 16 हो यू मिस आय विल डेफिनेट इट फर्निचर डिस्ट्रॉय अजून एक धक्का हा 6वा फलंदाज मैदानातून बाहेर तर 6वा धक्का लागलाय चेंडूंचा बेचाळ केला तर शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील टॉस साठी या द्वितीय फेरी आणि दुसरी लढत पाहायला मिळेल जिथे एका साईडला एकता रोहिंजन आणि त्या संघासमोर फाईट करेल तो यातून जो संघ जिंकेल त्याला लगेच एकता रोहिंजन टीम समोर फाईट करायची आहे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल अवघ्या धाबा पहिल्या फलकावरती संघ 16 या आकड्यावरती 56 धाब्याचं लक्ष होता 40 धाबा अजून दूर आहेत तो मात्र पिंपरी संघ चला स्पीडअप देखील करा एक दिवसीय स्पर्धा सर्व सामने देखील वेळेवरती कव्हर होतात भरपूर चांगला सपोर्ट प्रत्येक टीमने केला हा देखील चेंडू हवेमध्ये केला स्ट्रेट डाईव्ह ब्लॅक स्क्रीनच्या समोर आणि चेंडू फरार 4 धाब्यासाठी चौकार शेवटचे अंतिम 2 बॉल चांगली स्पर्धा आपण पाहतोय खरं तर एक दिवसीय आयोजन मात्र असं वाटतं की
1 लाखाच्याही स्पर्धेला लाजवेल इतका चांगलं आयोजन, भरपूर मेहनत सर्व आयोजक कमिटीने घेतली आणि त्यांच्याच मेहनतीनं साकारलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय, जिथे आजच्या दिवसामध्ये 10 संघ खेळताना आपण पाहिल्या. शेवटचे 2 बॉल आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता. पुन्हा प्रहार केला ऑफसाईडला. आता क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र फलंदाज 7वा धक्का, 7वा विकेट मैदानातून बाहेर. अंतिम बॉल. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यश जाधव हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल. मॅचमध्ये लगभग मी म्हणेन विजय संपादन करत असताना हा संघ तुम्ही विजयाच्या उंबरठ्यावरती पाहता. तो मात्र RK कोपरा हा संघ सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती. 1 बॉल. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार. अंतिम बॉल फुलटॉस. मोहोर 6 धावांची आणि हा सामना जिंकलाय. अभिनंदन RK कोपरा संघ. हार्ड लक पिंपरी टीम. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. टॉससाठी या पुढची मॅच पाहायला मिळाली. द्वितीय फेरी आणि दुसरी